हॅलो स्टुडंट्स, आज आपण 9th क्लासमधील फायनान्शियल प्लॅनिंग हा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये एक क्वेश्चन आहे, महत्त्वाचा आहे क्वेश्चन तो एक पाहणार आहोत. क्वेश्चन आहे, मिस्टर हिरालाल इन्व्हेस्टेड ₹2,15,000 इन अ म्युच्युअल फंड. ही गॉट ₹3,05,000 आफ्टर 2 years. मिस्टर रमनिकलाल इन्व्हेस्टेड ₹1,40,000 at 8% compound interest for 2 years in a bank. Find out the percent gain of each of them whose investment was more profitable. तर याच्यामध्ये आपल्याला मिस्टर हिरालाल आणि मिस्टर रमनिकलाल ह्या दोघांनी जे इन्व्हेस्ट केलेले आहे त्या दोघांमधील कोणाची इन्व्हेस्टमेंट ही मोर प्रॉफिटेबल आहे ते काढायचं आहे. तर आपण आन्सर पाहूया. मिस्टर हिरालाल इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड, त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे म्युच्युअल फंडमध्ये ₹2,15,000 अँड रिसिव्ड अमाऊंट आहे ₹3,05,000. देअरफॉर प्रॉफिटचे आहे प्रॉफिट इज इक्वल टू ₹3,05,000 मायनस $2,15,000 इज इक्वल टू ₹19,000. म्हणजेच मिस्टर हिरालाल यांना ₹19,000 प्रॉफिट झालेलं आहे. प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू प्रॉफिट डिवायडेड बाय इन्व्हेस्टमेंट इंटू 100. प्रॉफिट आहे ते 19,000 डिवायडेड बाय 2,15,000 इंटू 100. प्रॉफिट पर्सेंट जे आहे ती 41.86. देअरफॉर प्रॉफिट ऑफ मिस्टर हिरालाल इज 41.86%. दिस इज इक्वेशन नंबर 1. त्यानंतर मिस्टर रमनिकलाल इन्व्हेस्टमेंट ₹1,40,000 इन अ बँक ॲट 8% CI मीन्स कंपाऊंड इंटरेस्ट फॉर 2 years. A इज इक्वल टू P इन ब्रॅकेट 1 + R/100 ब्रॅकेट रेज टू N. इथे आपल्याला प्रिन्सिपल जे आहे ते 1,40,000 आहे. 1,40,000 इन ब्रॅकेट 1 + R आहे तो 8 रेट ऑफ इंटरेस्ट डिवायडेड बाय 100 ब्रॅकेट रेज टू N म्हणजे Nची व्हॅल्यू आहे 2. देअरफॉर 1,40,000 इन ब्रॅकेट 1 + 8/100ला इथं भाग लावलेला आहे, आलेला आहे 2/25 ब्रॅकेट रेज टू 2. 1,40,000 इन ब्रॅकेट 25 1 + 25 + 2 25 + 2 डिवाइड बाय 25 ब्रॅकेट रेज टू 2 इज इक्वल टू 1,40,000 इंटू 27/25 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 1,40,000 इंटू 27/25 इंटू 27/25 इज इक्वल टू ₹1,63,296. देअरफॉर आय काढायचा आहे. आय इज इक्वल टू A - P. ए असणार आहे 1,63,296 मायनस P इज 1,40,000. देअरफॉर आन्सर आलेला आहे ते ₹23,296. म्हणजेच मिस्टर रमनिकलाल गॉट ₹23,296 ऑन इन्व्हेस्टमेंट ₹1,40,000. Therefore gain percent is equal to 23,296 divided by 1,40,000 into 100%. आहे ती 16.64. Therefore Ramniklal gain is 16.64%. This is equation number 2. Then from equation 1 and 2, Hiralal's investment was more profitable. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक अँड सबस्क्राईब करा.